नमस्कार मित्रांनो. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सध्या एकच न्यूज चालू आहे, ती म्हणजे नीट एक्झाम कॅन्सलेशन. तुम्हाला माहिती आहे, जे विद्यार्थ्यांचे स्वप्न होतं की डॉक्टर व्हायचं, जे आई वडील रात्रंदिवस मेहनत करत होते आणि आपला मुलगा आणि मुलगी डॉक्टर कसं होईल हे स्वप्न बघत होते. पण ह्या सगळं जे स्वप्न आहे त्यांचं ते धुळीस मिटलेलं आहे. जर तुम्ही बघितलं, याला जर कारणीभूत कोण असेल तर ती भारतातील जी सिस्टम आहे ती याला कारणीभूत आहे. आपल्याला माहिती आहे, नीट ही एक जी मेडिकल एंट्रन्स एक्झाम, एक टॉप लेवलची एक्झाम आहे आणि जी ती कंडक्ट करते ती एक NTA, जी नॅशनल लेवलची एक एजन्सी आहे, ती कंडक्ट करत असते. जर तुम्ही बघितलं, त्या एजन्सीनी एक ट्विट रिलीज केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी सिक्युरिटी आणि ट्रान्सपरन्सी बद्दल त्याच्यामध्ये त्यांनी नमूद करून विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की याच्यामध्ये कोणताही गैरवर्तन किंवा गैरवापर होणार नाही किंवा पेपर लीक होणार नाही. आणि जेव्हा 3 मेला नीटचा पेपर झाला त्याच्यानंतर काही न्यूजवाल्यांनी सांगितलं की जो 2026चा जो नीटचा पेपर आहे तो लीक झालेला आहे. त्याच्यामध्ये काय होतं, ऑलमोस्ट 130 क्वेश्चन्स आहेत ते एक्झॅक्टली मॅच करत होते नीटच्या पेपर सोबत. त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा एनटीएने त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यामध्ये असं समजून आलं की हा जो पेपर आहे हा विद्यार्थ्यांना 2 मेच्या रात्री टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर जे की 130 क्वेश्चन्स, जो एक्झॅक्टली त्यांचा जो गेस पेपर आहे तो नीट पेपरशी मॅच करत होता. जे विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करतात, जे की घर-दार, मित्र, मोबाईल सगळ्या गोष्टी विसरून फक्त प्रामाणिक स्टडी करतात आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न बघतात. जे त्यांचे आई-वडील असतात, जे रात्रंदिवस शेतामध्ये राबतात आणि त्यांचे जे इन्स्टिट्यूट आहे, जे कोचिंग आहे त्यांची फीस भरतात. जी आई आहे, ती स्वतःसाठी न जगता आपल्या मुलाला कसं सगळ्या गोष्टी अवेलेबल करता येईल याच्या मागे लागते आणि त्याच्या सोबत जिथं जो मुलगा तो प्रिपरेशन करत असेल तिथं त्यांच्या सोबत राहते आणि त्यांना सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल करून देते. जी आई आपल्या स्वतःचं सगळं संसार विसरून फक्त आपल्या मुलासाठी झटत असते, आपला मुलगा डॉक्टर कसा होईल. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी जर जबाबदार कोण असेल तर ह्यासाठी जबाबदार आहे ती सिस्टम. त्या सिस्टम फेल्युअरमुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत. मित्रांनो, मला या व्हिडिओमधून हेच सांगायचं, जे आई वडील रात्रंदिवस काम करून जे स्वप्न बघतात की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, त्यांचा पण विश्वास या सिस्टमवरून उडालाय. जे मुलं लॉयल आहेत, जे मुलं प्रामाणिक मेहनत करतायत, त्यांना पण आता ह्या सिस्टमवरून त्यांचा विश्वास उडालाय. मला सरकारला हेच सांगणं आहे की लवकरात लवकर याच्यावर जे पेपर लीकमध्ये सामील असतील त्यांच्यावर त्यांनी कारवाई केलं पाहिजे आणि फ्युचरमध्ये अशा गोष्टी घडणार नाही आणि जे लाखो विद्यार्थी आहेत त्यांचे जे स्वप्न आहे ते धुळीस मिटणार नाही. मित्रांनो, आता NTA ही जी नीटची जी एक्झाम आहे ती रिशेड्यूल करणार आहे. तर तुमच्याकडे ऑलमोस्ट 1 महिन्याचा कालावधी आहे. तर तुम्ही हार न मानता याला एक नव्याने सुरुवात करा आणि याला प्रॉपर टायमिंगचा युटिलाइज करून त्याच्यामध्ये यश कसं मिळवता येईल याच्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे.